पंच फिरते राव. पंचांनी सॉक्स काढायला पाहिजे होतं, मातीला पाय लागू द्या. आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये वेदांत पवार प्रथम क्रमांकाचा मानकरी पौडगावचा आणि सनी भागवत द्वितीय क्रमांकाचा मानकरी. दोन्ही पैलवानांचं अभिनंदन आहे. चला फायनलचे पैलवान तयारी करून आखाड्यावरती चला. 80 किलोचा बक्षीस वितरण समारंभ त्या ठिकाणी संपन्न होतोय. फायनलची कुस्ती शुभम मांडेकर चांदे लाल पट्टी, साहिल मोहोळ मुठा निळी पट्टी. पैलवान तयारी करून चला. इकडं ओपनची कुस्ती जी चालू आहे त्या कुस्तीचा स्कोर आहे 1-1. गायकवाड विरुद्ध मराठे विरुद्ध गायकवाड. समीर शेख आणि धनाजी कोळी. एक अतिशय तगडी कुस्ती. वैकुंठवासी हरिभक्त पारायण गंगाधर बुवा मक्की यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच विनायक शेठ मक्की यांच्या वतीनं 75,000 रुपये इनामाची लढत चालवली. पंच म्हणून नागेश अप्पा तांबेकर त्या ठिकाणी काम पाहतात. आणि ही सर्व स्पर्धा खऱ्या अर्थाने पार पडत असताना उत्तम पंचांचा संच आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास अप्पा आमले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कुस्तीपंच विक्रम पवळे सर, राष्ट्रीय कुस्तीपंच निलेश माने सर, राष्ट्रीय कुस्तीपंच चंद्रकांत मोहोळ सर, राष्ट्रीय कुस्तीपंच संजय दाभाडे सर आणि राष्ट्रीय कुस्तीपंच कौशल मातेरे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुस्तीपंच अमित अप्पा मस्के या सर्व पंच मंडळींनी पार पाडलेली आहे. एकदा पंचांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे प्रेक्षक मंडळी. पंच जर चुकला तर काय होऊ शकतं याचं उदाहरण महाराष्ट्र समोर आहे. अशी तज्ञ पंच मंडळी आणि सगळी याच तालुक्यामधली. खऱ्या अर्थानं पंचांचं फार मोठं योगदान असतंय. कोणती स्पर्धा कोणतंही मैदान यशस्वी पार पडावं यासाठी. एके रिपोर्ट साहिल गायकवाड आणि एका पायावर राहतोय तो गौरव. टाळ्या करा टाळ्या. हो हो हो. अटेन्शन. पळालाच पैलवान तर क्वेश्चन पॉइंट जाऊ शकतो. हा स्पर्धा आहे. चला 15 सेकंद कुस्ती आहे. शबाद पैलवान. प्रेक्षणीय लढत चालू आहे. गौरव मराठे लाल पट्टीमध्ये लढणारा भुकुम गावचा सुपुत्र. पैलवान पांडुरंगभाऊ मराठेंचा चिरंजीव आणि साहिल गायकवाड शिरेगावचा पैलवान. आणि वेळ संपली. संपलेल्या कुस्तीमध्ये गौरव मराठे तृतीय क्रमांकाचा मानकरी. टाळ्या करा तिच्यासाठी. अभिनंदन पैलवान. आणि साहिल गायकवाड चौथ्या नंबरचा मानकरी. आपले अभिनंदन पैलवान. चला त्या ठिकाणी जाऊ दोघ जण. आम्ही जो बक्षीस वितरण करून घ्या दोघांचा पण. फायनलची कुस्ती चला कडावरती या. शुभम मांडेकर चांदे लाल पट्टी, साहिल मोहोळ मुठा निळी पट्टी. पहिला कडावरती या. चला दोन्ही पैलवान. चला आम्ही दो सन्मान ओळखून घ्या तिथं. इकडं समीरनं कब्जा घेतलाय. समीर शेख कुस्ती करा. धनाजी पवार कुस्ती करा. एक तगडी कुस्ती. विनायक शेठ मक्की माजी उपसरपंच यांच्या वतीनं पुरस्कृत केलेली 75,000 रुपये इनामाची स्वर्गीय हरिभक्त पारायण गंगाधर बुवा मक्की यांच्या स्मरणार्थ
श्री उमराई देवी किताबासाठी चालू आहे. शाबास. मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न होता समीरचा. शुभम मांडेकर चांदेगावचा पहिला. शुभम चला आकड्यावरती. पहिला पुकार लाल पट्टी. साहिल मोहोळ मोठा निळी पट्टी. पहिला पुकार साहिल आलेला इकडं. शुभम मांडेकर. शबाज धनाजी. शबाज समीर. चला पहिला कुस्ती करा. एक तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. पंच म्हणून नागेश अप्पा. कब्जा मजबूत करतो इकडं समीर. एक यशस्वी कुस्ती स्पर्धा पौडला संपन्न होते. तालुक्यातील पैलवानांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून अप्पा. चला पैलवान कुस्ती करा. शबाज समीर. शुभम मांडेकर आलेले आहेत आणि साहिल मोहोळे आलेले आहेत. दोन्ही पायाला पट्ट्या बांधा दोघं पण. आणि इकडं गौरव मराठे आणि साहिल गायकवाडचाही सन्मान संपन्न झालेला आहे. चला कुस्ती करा समीर. हाताचा घुटना मान्यवरती टेकवलेला इकडं समीर शेखना. अप्पा. हा शुभम आणि साहिल एक 5 मिनिटं दोघं जण अप्पर कडा घाला. ही कुस्तीचा निकाल लागला की कुस्ती लागेल. चला समीर. शबाज. शबाज धनाजी. कुस्ती करा दोघं पण. बराच वेळेला कुस्ती खाली आहे. चला शबाज. शबाज धनाजी. अरे बाप रे बाप. आणि इकडं समीर शेख. आणि इकडं समीर शेख विजय झाला. आमदार पहिलवान नारायणबा पाटलांचा पट्टा. टाळ्या करा. अतिशय सुंदर कुस्ती करून इकडे विजय मिळवलेला आहे. आणि आता शेवटची कुस्ती लागणार आहे. बाळा पिंगळे आणि बाळा इप्ते यांच्याकडून साहिल गायकवाड साठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. साहिल. आणि या ठिकाणी उमराई देवी किताबाचा मानकरी ठरला समीर शेख. विनायक शेठ मक्कींना विनंती आपण तो सन्मान देण्यासाठी जायचंय. त्यांच्याकडून पुरस्कृत कुस्ती विजयभाऊ वाघमोडे साहेबांकडून समीर शेख साठी 5000 रुपये. महेश शेठ पटेल यांच्याकडून समीर शेख साठी 5000 रुपये. शरद चौधरी यांच्याकडून समीर शेख साठी 5000 रुपये. श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन दीपक भाऊ देशमुख यांच्याकडून 10,000 रुपये. धन्यवाद. दुपारी 5 वाजल्यापासून कुस्ती स्पर्धेचं उत्कृष्ट असं निवेदन केल्याबद्दल आमचे मित्र उत्कृष्ट निवेदक हंगेश्वर सर